नागपूर हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीसांकडून पहिलं मोठं पाऊल नितेश राणेंना बोलवून समज दिली. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून सोमवारी नागपूरमध्ये हिंसाचार उफाळल्यानंतर आता राजकीय क्षेत्रात त्याचे पडसाद उमटत आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून राज्यातील आक्रमक हिंदुत्वाचे नवे आयकॉन आणि चेहरा होऊ पाहत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज दिल्याची माहिती समोर आलेली आहे. नितेश राणे यांनी मंगळवारी मुंबईत विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली आणि यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना पुढील काही दिवस शांत राहण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर नितेश राणे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भेटले. मात्र देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बाहेर आल्यानंतर नितेश राणे त्यांच्या नेहमीच्या खास आवेशात दिसून आले. मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली का असा प्रश्न विचारल्यानंतर नितेश राणे यांचा पारा काहीसा चढला. मी माझ्या मुख्यमंत्र्यांना स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला गेलो होतो. मुख्यमंत्री माझा हात हातात घेऊन हसले. तुम्ही तुमच्या बातम्या चालवा, मी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादीत आहे. तेच मुख्यमंत्री, माझे मुख्यमंत्री माझ्यावर काय बोलतात याची चिंता तुम्ही करू नका. मी तुमच्या घरात डोकावतो का? मी इतर मंत्र्यांसारखा नाही, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. मी लाडक्या याद्यामधला एक आहे. मुख्यमंत्रीची एक लाडकी मंत्र्यांची यादी आहे, त्याच्यामध्ये नितेश राणेचं नाव आहे. त्याची तू चिंता करू नका. थांब ना बाबा हिंदीवाले, मला म्हणणं आहे तुम्ही माझे मुख्यमंत्री माझ्यावर काय बोलतो याची चिंता तुम्ही करू नका. तुझ्या घरात मी डोकवतो काय? तुझा संपादक तुला सकाळी तंबी देऊन पोटेल, मी बोललो काय तुला काय? मग नितेश राणे आतापर्यंत का बोलला नाही यासाठी आलेला ना तुम्हाला कॅबिन मध्ये आतापर्यंत? कारण का तुझ्या संपादकाने तुला तंबी दिली हे सांग पहिलं. माझ्या तोंडी कोणी लागू नये. मी त्याच्यातला दुसऱ्या मंत्र्यांसारखा नाही. काय अरे कितींदा बोलू माझे जुने व्हिडिओ बघ ना, तू रोज तो बघतोस आणि फोन करतोस. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.